त्या दिवशी बनवलेली शंकरपाळी सगळ्यांना इतकी जास्त आवडली आणि खूप जास्त तारीफ केली. बघा ना किती खुसखुशीत झाली आणि माझ्या पिल्लूनी सुद्धा कॉम्प्लिमेंट दिली की मम्मा खूप छान झाली. म्हटलं चला तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करूया. तर करायचं काय, गॅसवर पातेलं ठेवायचंय. एकसारख्या वाटीने त्यात 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर, साखर थोडीशी विरघळली की त्यात 1 वाटी तूप घालायचंय. माझ्या हातातून साखरेची वाटीच सटकली होती, तर गरम असल्यामुळे तूप लवकरच मेल्ट होऊन जाते. मग ते व्यवस्थित थंड करून घ्यायचं. इकडे ना मी अर्धा किलो मैदा घेतलाय, त्याच्यात थोडंसं मीठ घातलंय आणि ते थंड केलेलं सगळं मिश्रण त्याच्यात घालून व्यवस्थित असं आपल्याला हार्डवालंच डो बनवून घ्यायचं आहे. जास्त सॉफ्ट नाही करायचं आहे. थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि नंतर मी सगळी शंकरपाळी वगैरे बनवून घेतली आणि पिल्लू पण माझी मस्त हेल्प करत होती छोट्या छोट्या हाताने. नंतर सगळी शंकरपाळी कट करून घेतली. इकडे गॅसवर कढई ठेवली, तेल तापवलं आणि तेल तापलं की लगेच शंकरपाळी तळायला घेतली होती. मीडियम टू लो फ्लेमवर सगळी शंकरपाळी तळून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय.